तर केमिकल रिएक्शन्स ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड हा जो पोर्शन्स आहे आपला तो आज आपण डिस्कशन्स मध्ये घेणार आहोत. तर केमिकल रिएक्शन स्टडी करत असताना आपल्याला माहिती आहे की ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वन फंक्शनल ग्रुप इनटू अनदर फंक्शनल ग्रुप इज कॉल्ड ॲज केमिकल रिएक्शन्स. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये हा फंक्शनल ग्रुप आहे की नाही, आणि हा फंक्शनल ग्रुप असल्यामुळे यामध्ये एक ऑक्सिजन आणि हायड्रोजन्स यांच्यामध्ये जेव्हा ब्रेकिंग होईल तर त्या टाईपच्या रिएक्शन्स होईल. आणि म्हणून रिएक्शन इन्व्हॉल्व बाय ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड ज्याला आपण ऍसिडिक नेचर म्हणत असतो. तर म्हणजे पहिल्या टाईपच्या रिएक्शन्स आपण या केमिकल रिएक्शन्स मध्ये स्टडी करणार आहोत. कोणत्या रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग काय म्हणणार आहोत, रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ काय म्हणणार आहोत आपण, ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड. हा O आणि H बॉन्ड ब्रेक करून आपण रिएक्शन्स करणार आहोत. आणि ह्या ज्या रिएक्शन्स आहेत हे काय इंडिकेट करते, त्यांचं ऍसिडिक नेचर. म्हणजे इथे H पॉझिटिव्ह तू देणार आहे त्याच्यामुळे ह्या सर्व ऍसिडिक नेचर, म्हणून सुरुवातीला आपण कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ऍसिडिक नेचरवर फोकस करणार आहोत. आणि ज्या काही त्यांच्या ऍसिडिक नेचरवाल्या रिएक्शन्स आहेत त्या फक्त O आणि H हा बॉन्ड ब्रेक करून आपण रिएक्शन्स करणार आहोत. सेकंड आपण पॉसिबिलिटी आहे की या फंक्शनल ग्रुपमध्ये ही वाली पॉसिबिलिटी आहे. ही वाली पॉसिबिलिटी म्हणजे ऑक्सिजनवर तर निगेटिव्ह असेल पण कार्बनवर पॉझिटिव्ह, म्हणजे OH बॉन्ड ब्रेक करणार आहे, COH बॉन्ड. आणि म्हणून सेकंड टाईपच्या रिएक्शन्स आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. त्या आहे आता रिएक्शन इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ काय करणार आहोत आपण, ब्रेकिंग ऑफ COH बॉन्ड. हा जो COH बॉन्ड आहे हा ब्रेक करून रिएक्शन्स करणार आहोत आपण. ह्या खूप साऱ्या रिएक्शन्स आहेत. त्यावेळेस आपण हा OH काढून टाकाल आणि यांच्या जागी एक दुसरा न्यूक्लिओफाइल आणणार आहोत. तिसऱ्या टाईपच्या रिएक्शन्स आपण रिएक्शन इन्व्हॉल्व्ड ऑन कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप. कंप्लीट या फंक्शनल ग्रुपचं कन्व्हर्शन्स करणार आहोत. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग COOH ग्रुप. या COOH ग्रुपवर कंप्लीट रिएक्शन्स म्हणजे या फंक्शनल ग्रुपचं आपण रिडक्शन्स करू किंवा ऑक्सिडेशन्स करू शकतो, ह्या टाईपच्या रिएक्शन्स. आणि फोर्थ टाईपची जी रिएक्शन्स आहे हे यांच्यामध्ये जे अल्फा कार्बन ॲटम असेल इथे, आता सपोज मी इथे असा घेतला असता तर हा अल्फा कार्बन जो असतो तर हा ऍसिडिक हायड्रोजन असतो. आणि म्हणूनच रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ऑन अल्फा कार्बन ॲटम. या अल्फा कार्बन ॲटमचा जो हायड्रोजन आहे तो ऍसिडिक असतो, त्यांच्यावर सुद्धा आपण रिएक्शन्स करणार आहोत. तर ह्या 4 टाईपच्या रिएक्शन्स आपण कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये डिस्कशन्स करणार आहोत. कारण आपल्याला माहिती आहे की केमिकल रिएक्शन्स म्हणजे काय होत असते, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वन फंक्शनल ग्रुप इनटू अनदर फंक्शनल ग्रुप. हा फंक्शनल ग्रुप चेंज करायचा आहे, पण चेंज करत असताना एकदा आपण OH बॉन्ड ब्रेक करून चेंज करू शकतो. असं जर केलं तर हा ऍसिडिक नेचरवाले रिएक्शन असतील. त्यानंतर COH बॉन्ड ब्रेक करून आपण रिएक्शन्स करू शकतो, ह्यावाल्या रिएक्शनची पॉसिबिलिटी असेल. तिसरी पॉसिबिलिटी असेल की कंप्लीट फंक्शनल ग्रुप आपण ट्रान्सफर करू. आणि चौथी पॉसिबिलिटी असेल की जो अल्फा कार्बन ॲटम असतो त्याच्यावरचे हायड्रोजन ऍसिडिक असते, तर तिथे सुद्धा रिएक्शन्स होऊ शकते. आणि त्यामुळं ह्या 4 टाईपच्या रिएक्शन्स आपण डिस्कशन्स करणार आहोत. तर सुरुवातीला आपण त्यांचं जे ऍसिडिक नेचर आहे म्हणजे ही पहिलीवाली रिएक्शन्स हे समजून घेण्याच्या आधी आपण कार्बोक्सिलिक ऍसिड हा वीक ऍसिड आहे हे एक्सप्लेन करणार आहोत. तो वीक जरी आहे तो फिनॉल किंवा अल्कोहोलपेक्षा स्ट्रॉंगर ऍसिड राहील, भलेही तो मिनरल ऍसिडपेक्षा वीक ऍसिड राहील. मिनरल ऍसिड म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, याला आपण मिनरल ऍसिड म्हणतो, यांच्यापेक्षा तो वीकर ऍसिड असतो. पण फिनॉल आणि अल्कोहोलपेक्षा तो मोर ऍसिडिक असतो. तर त्यासाठी सुरुवातीला आपण ऍसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड एक्सप्लेन करून कोणकोणत्या फॅक्टरवर त्यांचा ऍसिडिक नेचर डिपेंड असते ते समजून घेऊ. आणि म्हणून पहिली जी रिएक्शन्स आपण समजून घेण्याच्या आधी
आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचं केमिकल रिएक्शन्स मध्ये ऍसिडिक नेचर एक्सप्लेन करू. म्हणून एक्सप्लेन द ऍसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तर आपण काय करणार आहोत आता कार्बोक्सिलिक ऍसिडचं ऍसिडिक नेचर एक्सप्लेन करणार आहोत. एक्सप्लेन द ऍसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ऍसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. तर कार्बोक्सिलिक ऍसिड हा ऍसिडिक आहे हे आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की केमिस्ट्रीमध्ये आपण एखादा कार्बोक्सिलिक ऍसिड असो का कोणताही ऍसिड असो तर तो ऍसिडिक आहे आणि त्याची स्ट्रेंथ कशी आहे म्हणजे तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी आपण काही फॅक्टर घेत असतो. तर पहिलं फॅक्टर डिसोसिएशन कॉन्स्टंट. काय करतो आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट या फॅक्टरवरून त्यांचं ऍसिडिक नेचर काय करणार आहोत आपण एक्सप्लेन करणार आहोत. डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे तो ऍसिड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर किती जास्त H पॉझिटिव्ह देत असेल तर त्याच्यावरून आपण त्यांचं ऍसिडिक स्ट्रेंथ ओळखत असतो. तसंच या Ka डिसोसिएशन कॉन्स्टंटहून एक दुसरं फॅक्टर असते pKa व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू असते pKa व्हॅल्यू. या pKa व्हॅल्यूवरून सुद्धा आपण काय ठरवत असतो एखादा ऍसिड स्ट्रॉंग आहे का वीक आहे. तर सुरुवातीला आपण या कार्बोक्सिलिक ऍसिड हा वीक ऍसिड असतो ज्यावरती त्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट हे कसं असेल कमी असेल म्हणून तो वीक ऍसिड असतो हे आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर ऍक्च्युली तुम्ही जो कार्बोक्सिलिक ऍसिड घेता आहे की नाही हा वाला कार्बोक्सिलिक ऍसिड तर या कार्बोक्सिलिक ऍसिडचं जेव्हा आपण वॉटरमध्ये यांना डिझॉल्व्ह करू तर हे डिसोशिएट होईल आहे की नाही आणि याच्यापासून एक कार्बोक्सिलिक आयन तयार होईल. काय तयार होईल कार्बोक्सिलिक आयन तयार होईल आणि H पॉझिटिव्ह आयन्स तयार होईल. तो जितके जास्त H पॉझिटिव्ह आयन्स तयार करेल याचा अर्थ त्याचं डिसोसिएशन जास्त झालेलं असेल. बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे क्लिअर झालं. त्यानंतर दुसरा आपण जर फिनॉल घेतला तर फिनॉलमध्येही तसंच आहे. फिनॉल हा ऍसिडिक आहे असं आपण सांगणार आहोत पण हा फिनॉल ऍसिडिक असल्यामुळं काय करणार तो सुद्धा आपण ऍक्वियस मीडियम मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याचंही डिसोसिएशन होईल आणि त्याच्यापासून फिनॉक्साईड आयन बनल. याला आपण फिनॉक्साईड आयन म्हणतो प्लस H पॉझिटिव्ह. तिसरं अल्कोहोल जरी घेतला आपण आणि अल्कोहोल सुद्धा ऍसिडिक आहे कारण यांच्यामध्येही OH ग्रुप आहे आणि हे वॉटरमध्ये जेव्हा आपण डिझॉल्व्ह करू तर यांचंही फ्रॅक्शनली डिसोसिएशन होईल. खूपच कमी डिसोसिएशन होणार आहे आणि खूप कमी H पॉझिटिव्ह आयन्स तयार करतील. आता बघा लक्षात ठेवायचं आहे हा जर आपण 1 मोल घेतला आणि 1 मोल घेऊन वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर याचं जेव्हा डिसोसिएशन कॅल्क्युलेट केलं आपण तर याच्यामधले बरेचसे मॉलिक्यूल डिसोशिएट होतात. बऱ्यापैकी मॉलिक्यूल डिसोशिएट होतात त्याच्यामुळे याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट हे थोडं जास्त असते. त्यानंतर फिनॉलचं जर पाहिलं तर फिनॉल सुद्धा आपण 1 मोल घेतला आणि वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर याचं डिसोसिएशन थोडं कमी होते म्हणजे हा कमी प्रमाणात H पॉझिटिव्ह आयन तयार करतो. त्याच्यामुळे फिनॉल त्याच्यापेक्षा लेस ऍसिडिक राहणार आहे. आपण त्याची कारणं समजून घेऊ. त्यानंतर अल्कोहोल हा त्यांच्यापेक्षाही या दोघांपेक्षा वीक ऍसिड असतो कारण अल्कोहोलचे 1 मोल घेतले आणि वॉटरमध्ये टाकले ते एकदम फ्रॅक्शनली आयोनाइज होईल म्हणजे फ्रॅक्शनली डिसोशिएट होईल आणि खूपच कमी H पॉझिटिव्ह आयन्स तयार करेल. म्हणजे ऍसिडिक नेचर कशावर डिपेंड आहे की तो किती डिसोशिएट होऊन H पॉझिटिव्ह आयन तयार करतो. म्हणजे त्याचं डिसोशिएशन जर जास्त झालं तर याचा अर्थ तो मोर ऍसिडिक असेल. म्हणजे डिसोशिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर जास्त असेल तर तो मोर ऍसिडिक असेल आणि त्याची डिसोशिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू जर कमी असेल तर तो लेस ऍसिडिक असतो. तर त्यापैकी हे जे मिनरल ऍसिड असतात लक्ष ठेवा मिनरल ऍसिड एकदम स्ट्रॉंग ऍसिड असतात. काय असतात स्ट्रॉंग ऍसिड असतात. तर मिनरल ऍसिड म्हणजे कोणते हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे सल्फ्युरिक ऍसिड आहे हे जे इनऑर्गॅनिक ऍसिड आहे यांची डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू खूप जास्त असते हाय व्हॅल्यू असते आणि त्याच्यामुळं हे स्ट्रॉंग ऍसिड असतात. पण हे वीक जरी असले तर यापैकी कोण स्ट्रॉंग आहे कोण म्हणजे जास्त प्रमाणात डिसोशिएट होतो कोण कमी प्रमाणात डिसोशिएट होतो हे आपल्याला एक्झॅक्ट सांगायचं आहे. तर मी ते सांगून राहिलो की जसं एखाद्या ऍसिडची जी स्ट्रेंथ असते
तो वीक आहे का स्ट्रॉंग आहे हे ठरवण्यासाठी आपण एक डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे याचं डिसोसिएशन झाल्यानंतर आपण एक कॉन्स्टंट किंमत कॅल्क्युलेट करतो त्याची की तो किती डिसोशिएट होऊ शकतो 1 मोल पैकी. त्याच्यावरून आपण परफेक्ट सांगतो की तो किती ॲसिडिक असेल म्हणून. त्यानंतर हे पीके व्हॅल्यू आहे. पीके व्हॅल्यू आणि के व्हॅल्यूमध्ये एक रिलेशन्स आहे. जसं पीके ए इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ के असं आहे. म्हणजेच पीके ए इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू के. म्हणजे ज्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट जास्त असेल त्याची पीके व्हॅल्यू कमी असेल. म्हणजे पीके व्हॅल्यू जर कमी असेल तर तो मोर ॲसिडिक असतो. तर सुरुवातीला आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट ही व्हॅल्यू समजून घेऊ कशी कॅल्क्युलेट करत असते म्हणून. आता आपण यासाठी एका वीक ॲसिडचा डिसोसिएशन इक्विलिब्रियम समजून घेऊ. म्हणजे त्याचं डिसोसिएशन कसं कॅल्क्युलेट केलं जात असते. आणि म्हणून ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इज एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ आयोनायझेशन्स. Thus, in aqueous solution, carboxylic acid form the following equilibrium. बघा लक्षात ठेवायचं आहे की हे जे ॲसिडिक नेचर असते कार्बोक्सिलिक ॲसिडचं हे त्याच्या आयोनायझेशन इक्विलिब्रियम म्हणून आपण एक्सप्लेन करू शकतो. जसं मी एक 1 मोल ॲसिड घेतलेला आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. जेव्हा यांना आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू एक्सेस ऑफ वॉटरमध्ये जर आपण 1 मोल काय घेतला कार्बोक्सिलिक ॲसिड असेल 1 मोल कार्बोक्सिलिक ॲसिड स्टँडर्ड कंडिशन्समध्ये म्हणजे फिक्स मॉलिक्यूल माहिती आहे आपल्याला 6.022 × 10⁻23 1 मोल म्हटलं तर आहे की नाही. असा एक ॲसिड घेतला आणि एक्सेस ऑफ वॉटरमध्ये आपण डिझॉल्व्ह केला तर याचं आयोनायझेशन होईल. म्हणजे यापैकी काही जे असेल ॲसिड हे आयोनाइज होईल आणि बाकीचे रिमेन अनआयोनाइज राहील. त्याच्यामुळे मी रिव्हर्सिबल एरो दाखवलेला आहे. याच्यापैकी फ्यू मॉलिक्युल्स आयोनाइज होतील आणि एक आयोनायझेशन इक्विलिब्रियम तयार होईल. म्हणजे खूप जास्त आयोनायझेशन होऊन जाईल त्यांचं जे काय असेल ते. आणि H3O पॉझिटिव्ह म्हणजे हा H पॉझिटिव्ह देऊन टाकल आणि एक कार्बोक्सिलेट आयन्स तयार करेल. असं यांचं एक आयोनायझेशन इक्विलिब्रियम तयार होईल. इक्विलिब्रियम म्हणजे 50-50 नाही. हे जर करोडो मॉलिक्यूल असतील तर त्याच्यापैकी 10-15 मॉलिक्यूल आयोनाइज होऊन जातील आणि बाकीचे अनआयोनाइज राहतील. आणि हे फिक्स असते ही एवढेच मॉलिक्यूल आयोनाइज होऊ शकते. म्हणजे 1 मोल पैकी हे फिक्स काही प्रमाणात फ्रॅक्शन ऑफ मोल काय होतील आयोनाइज होतील. तर बघा लक्ष द्या. तर आपण ॲसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये सुरुवातीला जे कार्बोक्सिलिक ॲसिड घेऊ आपण 1 मोल कार्बोक्सिलिक ॲसिड घेऊ एक्सेस ऑफ वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू. त्यापैकी फ्रॅक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडचे मॉलिक्यूल काय होतील आयोनाइज होतील आणि कार्बोक्सिलेट आयन्स आणि H पॉझिटिव्ह आयन्स प्रोड्यूस करतील. यांना आपण कोणते आयन्स म्हणतो कार्बोक्सिलेट आयन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. कार्बोक्सिलेट आयन्स आणि हायड्रोनियम आयन्स प्रोड्यूस करतील. तर जितकं जास्त यांचं डिसोसिएशन होईल म्हणजे जितके जास्त हे आयन्स तयार होतील तेवढा तो मोर ॲसिडिक असतो. ॲक्च्युली आपण 1 मोल जर घेतले तर एका फिक्स टेम्परेचरला आणि प्रेशरला यांच्यापैकी एक फिक्स अमाऊंट काय होते आयोनाइज होत असते. त्याच्यावर तर आयोनाइज होणार नाही आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये एक इक्विलिब्रियम तयार होईल. म्हणजे यांचे खूप जास्त मॉलिक्यूल असतील पण काही प्रमाणात ते आयोनाइज होतील बाकीचे सर्वच्या सर्व अनआयोनाइज राहील. त्याच्यामुळं आपण यांच्यावर लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करून किती आयन्स यांच्यापासून तयार झाले आणि किती अनआयोनाइज राहिले हे काढू शकतो. म्हणून यांच्यावर आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करणार. काय करणार आहोत लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करणार आहोत या इक्विलिब्रियमवर आणि याचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणून के आहे की नाही के इज इक्वल टू काय असते लॉ ऑफ मास ॲक्शन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट. म्हणजे या प्रॉडक्टमधले जे काही कार्बोक्सिलिक आयन्स तयार झाले यांचं कॉन्सन्ट्रेशन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह म्हणजेच H पॉझिटिव्ह किती तयार झाले अपॉन अनआयोनाइज किती राहिले म्हणजे किती आयोनाइज झाले नाही त्याला आपण अनआयोनाइज किती राहिले ते असेच्या असे राहिले. आणि हे वॉटर एक्सेसमध्ये आहे त्याच्यामुळं वॉटरच्या कॉन्सन्ट्रेशनवर काही फरक पडणार नाही.
त्याच्यामुळे आपण वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन काय करतो, कॉन्स्टंट घेत असतो. प्रॅक्टिकली कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर रिमेन कॉन्स्टंट आहे की नाही. तर हे कॉन्स्टंट घेतल्यामुळं आपण के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर घेऊ, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बोक्सिलेट आयन्स है ना, इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H3O पॉझिटिव्ह आयन्स अपॉन दी अमाऊंट ऑफ कार्बोक्सिलिक आयन्स कार्बोक्सिलिक ऍसिड रिमेन. हे किती उरले आणि हे किती आयोनाइज झाले यांचं जर आपण व्हॅल्यू इथे पुटअप केली, बरोबर आहे. तर के इंटू वॉटर ऍसिड असल्यामुळे आपण हे काय करणार आहोत, के इंटू वॉटर इज कॉल्ड ॲज के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर जे आपण घेतलेलं आहे की नाही एक्सेस मधलं, तर दॅट बिकम आपण काय लिहितो ऍसिडसाठी के ए. आता तुम्ही लक्ष द्या इकडे, हा जो के ए आहे हे डायरेक्टली प्रपोर्शनल टू H पॉझिटिव्ह आहे की नाही. के इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू H3O पॉझिटिव्ह म्हणजेच H पॉझिटिव्ह. हे जर मोर अमाऊंट मध्ये तयार झाले तर हा जास्त डिसोशिएट झाला असेल, के ची व्हॅल्यू काय राहील, जास्त राहील. हे फॉर्म्युला काय सांगते की हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि हे इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. तर के ची व्हॅल्यू केव्हा जास्त राहील, ज्यावेळेस हे आयन्स जास्त तयार होतील. म्हणजे H3O पॉझिटिव्ह जर जास्त असेल म्हणजे तो H पॉझिटिव्ह जास्त देत असेल तर के ची व्हॅल्यू काय राहणार आहे, जास्त राहील. म्हणजे त्याचं डिसोशिएशन जास्त प्रमाणात झालं असेल. मग आपण हे सांगतो की वेअर के इज कॉल्ड ॲज, इथे जे के आहे ते काय असते आपलं डिसोशिएशन कॉन्स्टंट. काय असते, डिसोशिएशन कॉन्स्टंट. आणि या के च्या व्हॅल्यूनच आपण ठरवत असतो की तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे, बरोबर आहे. याच्यावरून सांगतो आपण मोर द के व्हॅल्यू, बघा लक्ष ठेवायचं आहे, मोर द के ए व्हॅल्यू. के व्हॅल्यू जर काय असेल, जास्त असेल तर स्ट्रॉंगर द ऍसिड, काय असते, स्ट्रॉंगर द ऍसिड. ऍसिड तो कसा असतो, स्ट्रॉंग असतो. आणि के ची व्हॅल्यू जर लोअर असेल तर याचा अर्थ के कमी केव्हा राहील, ज्यावेळेस त्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, बरोबर आहे की नाही. याचा अर्थ त्याचं डिसोशिएशन कमी झालं असेल. मग आता ही जे आपण घेतलेले आहे, ऍसिड घेतला आहे 1 मोल, त्यांची के व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. फिनॉल घेतला 1 मोल, त्यांची के व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. आणि अल्कोहोल घेतलाय त्यांची के व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. तर यांच्यामध्ये ज्यांची के व्हॅल्यू जास्त असेल 1 मोल पैकी जो जास्त प्रमाणात डिसोशिएट होईल त्यांची के व्हॅल्यू जास्त असेल, बरोबर आहे. आणि ज्यांची के व्हॅल्यू जास्त असेल तो स्ट्रॉंगर ऍसिड असेल. काय असेल, स्ट्रॉंगर ऍसिड. तर जेव्हा एक्सपेरिमेंटली हे स्टडी करण्यात आलं, जेव्हा एक्सपेरिमेंटली हे कॅल्क्युलेट करण्यात आलं, 1 मोल हे घेतला, 1 मोल हे घेतला आणि 1 मोल हे घेतला आणि यांचं एक्सपेरिमेंटली डिसोशिएशन कॅल्क्युलेशन्स करण्यात आलं, डिसोशिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू. तर के ची व्हॅल्यू ऍसिडची जास्त भेटली आपल्याला, याचा अर्थ हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. त्याच्यानंतर फिनॉलची त्याच्यापेक्षा कमी भेटली आणि सर्वात कमी कोणाची भेटली, अल्कोहोलची भेटली. तर त्याच्यामुळं कार्बोक्सिलिक ऍसिड हा मोर ऍसिडिक असतो दॅन फिनॉल दॅन अल्कोहोल. हे तर आपण त्यांच्या के व्हॅल्यू एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेशन म्हणून सांगितलेलं आहे. तसं आपण यांना पाहिल्यानंतरही सांगू शकतो की यांच्यापैकी कोण मोर ऍसिडिक असेल आणि कोण वीक ऍसिडिक असेल. हे तर आपले इनऑर्गॅनिक फॅक्टर झाले ज्याच्यावरून आपण ऍसिड स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे ठरवत असतो. याच्यावरून काय कन्क्लुजन काढलं तुम्ही की एखादा ऍसिड हा स्ट्रॉंग आहे किंवा वीक आहे हे कोणत्या व्हॅल्यून प्रूव्ह करणारा तुम्ही, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे. आपण म्हणजे एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे, लक्ष ठेवायचं आहे. तर एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू म्हटलं तर आपण ते एक्सपेरिमेंट केल्यावर कॅल्क्युलेट करतो. तर के व्हॅल्यू ठरवत असतो, डिसोशिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू. मोर द डिसोशिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू, मोर द डिसोशिएशन कॉन्स्टंट व्हॅल्यू हे जर मोर असेल, मोर द ऍसिडिक इन नेचर, त्याचं ऍसिडिक नेचर जास्त असेल, बरोबर आहे की नाही. आता के व्हॅल्यू जी असते है ना, तर यांचं आणि पी के व्हॅल्यूचं रिलेशन्स तुम्हाला तेही माहिती पाहिजे. रिलेशनशिप ऑफ पी के ए अँड के हे इनव्हर्सली रिलेशन्स आहे यांचं. कारण पी के म्हणजे स्ट्रेंथ ऑफ ऍसिडच आहे, स्ट्रेंथ ऑफ ऍसिड. पी के इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ
Kb. बरोबर आहे. म्हणजे आता हे मायनस असल्यामुळं आपण काय लिहिणार आहोत, Pk इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू K. त्याच्यामुळं Pk व्हॅल्यू जर काय असेल, लोअर असेल, कमी असेल, कशी असेल, लोअर असेल, तर स्ट्रॉंगर द ऍसिड. ऍसिड कसं राहणार आहे, स्ट्रॉंगर दी ऍसिड. त्यामुळे एखादा ऑब्जेक्टिव्ह जर आपल्याला दिला असेल की ज्यांच्यामध्ये 4 ऍसिड दिलेले आहेत आणि त्या ऍसिड पैकी के व्हॅल्यू त्यांच्या दिल्या असेल, तर ज्या ऍसिडची के व्हॅल्यू जास्त असेल तो स्ट्रॉंग ऍसिड असेल. आणि 4 ऍसिड दिलेले आहे आपल्याला आणि आपल्याला विचारलं असेल की कोणता स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि आपल्याला pKa व्हॅल्यू दिली असेल. कोणत्या व्हॅल्यू दिल्या असेल, pKa व्हॅल्यू दिल्या असेल, तर ज्यांची pKa व्हॅल्यू कमी असेल तो स्ट्रॉंगर ऍसिड असेल. तर असे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह काही सॉल्व्ह करून पाहायचे असतात जे के आणि pKa व्हॅल्यून आपण ठरवत असतो. हे तर झालं आपण आयोनायझेशन कॉन्स्टंट म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट, ज्याच्यावरून आपण एक्सपेरिमेंटली ठरवत असतो की तो ऍसिड किती स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपल्याला 4 ऍसिड दिले असतील आणि त्यांच्या एक्सपेरिमेंटली त्या व्हॅल्यू दिल्या असतील, तर आपण सांगू शकतो की त्यापैकी कोणता ऍसिड हा स्ट्रॉंग आहे, म्हणजे कोणता जास्त डिसोशिएट होतो. ते ऑलरेडी के व्हॅल्यू किंवा pKa व्हॅल्यून आपण डिसाईड करू शकतो आणि दॅट इज द एक्सपेरिमेंटल फॅक्टर. बरोबर आहे. पण आता आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तो फॉर्म्युला पाहिल्यानंतर आपल्याला ठरवायचा आहे की तो मोर ऍसिडिक का आहे, तो लेस ऍसिडिक का आहे की नाही, तर ते ठरवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण जे तिसरं फॅक्टर आहे की नाही ते समजून घेऊ. म्हणजे आता आपण ठरवू की मी जर हे 3 कंपाऊंड घेतले तर यापैकी कोणता कंपाऊंड मोर ऍसिडिक असेल आणि कोणता कंपाऊंड लेस ऍसिडिक असेल. बघा, लक्षात ठेवायचं आहे. म्हणून आता मला सांगायचं आहे की व्हाय कार्बोक्सिलिक ऍसिड इज मोर ऍसिडिक. काय सांगायचं आहे, व्हाय कार्बोक्सिलिक ऍसिड इज मोर ऍसिडिक दॅन फिनॉल अँड अल्कोहोल. बघा, यांचं ऍसिडिक नेचर मला एक्सप्लेन करायचं आहे. कोणाचं, कार्बोक्सिलिक ऍसिड, फिनॉल वगैरेचं. तर बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर नेक्स्ट सांगायचं आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड, फिनॉल आणि अल्कोहोल यांचं ऍसिडिक नेचर मला एक्सप्लेन करायचं आहे. यापैकी कोणता मोर ऍसिडिक असेल. तर आता हे कशावरून ठरवत असतो माहिती आहे का, तर यांच्या के व्हॅल्यू तर असतातच, pKa व्हॅल्यू असतात, पण हे एक्सपेरिमेंटली आहे. काय आहे, हे एक्सपेरिमेंटल आहे. म्हणजे तुम्हाला जर ही व्हॅल्यू दिली असेल तर तुम्ही सांगू शकता की हे स्ट्रॉंग आहे, हे वीक आहे. पण आपण आता एक दुसरं फॅक्टर पाहू, स्टॅबिलिटी ऑफ द एनायन प्रोड्यूस आफ्टर डिसोसिएशन. म्हणजे आता आपण नेक्स्ट फॅक्टर पाहणार आहोत ते आहे स्टॅबिलिटी. बघा, लक्षात ठेवा. याच्यावरून आपण एक्झॅक्टली ओळखणार आहोत की कोण मोर ऍसिडिक असेल. स्टॅबिलिटी ऑफ एनायन. आणि एनायनची स्टॅबिलिटी आपण बऱ्याचशा फॅक्टरवर ठरवत असतो. प्लस अँड मायनस हा इंडक्टिव्ह इफेक्ट, हा इफेक्ट म्हणत असतो, है की नाही. इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणून ठरवत असतो आपण. दुसरं रेझोनन्स इफेक्ट. कोणता आहे, रेझोनन्स इफेक्ट, ज्यांच्यावर आपण स्टेबिलिटी ठरवत असतो. मोर स्टेबल जो एनायन असेल ज्या ऍसिडचा आफ्टर डिसोसिएशन नंतर, तो मोर ऍसिडिक असेल. फॉर एक्झाम्पल, जसं आता मी समजावून सांगतो. फॉर एक्झाम्पल, आता जसं मी इथे कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलाय है ना, हा 1 मोल कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलाय आणि यांचं मी जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं आपण यांना, तर यांचं डिसोसिएशन होईल किंवा आयोनायझेशन होईल आणि यांच्यापैकी काही फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स आयोनाइज होतील आणि यांच्यापासून H पॉझिटिव्ह आयन्स प्रोड्यूस होईल. तर हा जो तुमचा कार्बोक्सिलेट आयन तयार झाला, कार्बोक्सिलेट आयन्स तयार झाला, तर यांची स्टेबिलिटी डिसाईड करत असते की तो किती जास्त ऍसिडिक असते म्हणून. बरोबर आहे. सिमिलरली तुम्ही इथे फिनॉल घेतला होता, बरोबर आहे. तर हे फिनॉल सुद्धा जेव्हा आपण एखाद्या ऍक्वियस मीडियम मध्ये डिझॉल्व्ह करू, तर यांच्यापासून काय तयार झालं, फिनॉक्साइड आयन तयार झाला. काय तयार झाला असा, फिनॉक्साइड आयन्स प्लस H पॉझिटिव्ह आयन्स, है ना. तर हा फिनॉक्साइड आयन्स किती जास्त स्टेबल आहे त्याच्यावर आपला तो किती जास्त ऍसिडिक आहे ते डिपेंड असते. आणि तिसरा जो आपण अल्कोहोल घेतला होता, है की नाही,
यांनाही वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर हे अल्कोक्साईड आयन तयार करेल. काय तयार कराल? अल्कोक्साईड आयन तयार कराल. बघा लक्षात ठेवायचं. आता लक्ष द्यायचं. हा सर्वात पहिल्यांदा आपण अल्कोहोल घेऊ. अल्कोहोल जेव्हा ॲक्वियस मीडियममध्ये डिझॉल्व्ह केला तर याचं जेव्हा आयोनायझेशन होईल हे एकदम फ्रॅक्शनल होईल. म्हणजे हे आयोनायझेशन एकदम निग्लिजिबल असेल. म्हणजे हा वीकेस्ट ऍसिड असेल. याचा अर्थ हा जो अल्कोक्साईड आयन्स असेल हा लेस स्टेबल आहे. आता हे लेस स्टेबल का आहे? तर बघा हे अल्कोक्साईड आयन जे असतात ते हे प्लसा इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. हा जो ग्रुप असतो याला काय म्हणतो आपण? प्लसा इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप आहे ना. हा काय करेल? या ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज करेल. काय करेल? हा इलेक्ट्रॉनची डेन्सिटी इन्क्रीज करेल आणि त्याच्यामुळे तो H पॉझिटिव्ह त्याला टाईटली हेल्ड असेल आणि त्यामुळं हा H पॉझिटिव्ह याला टाईटली हेल्ड असल्यामुळं वॉटरमध्ये याचं डिसोसिएशन खूप कमी होईल. आता दुसरा मी तुम्हाला फिनॉक्साईड आयन सांगतो. हा फिनॉक्साईड आयन्स या अल्कोक्साईड आयनपेक्षा मोर स्टेबल आहे. कसं आहे? मोर स्टेबल आहे. का बरं मोर स्टेबल आहे? तर हा जो फिनॉक्साईड आयन तयार होतो हा रेझोनन्स स्टॅबलाइज आहे की नाही. हे वाले दोन इलेक्ट्रॉन्स इकडे येतील. जे H पॉझिटिव्ह होता ना तो इझिली देऊ शकतो. हा H पॉझिटिव्ह दुसऱ्याला इझिली देऊ शकतो. कारण हे जे रिंग आहे हे आपल्याकडे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ओढते आणि ओढून काय करते? असं रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार करते. हा डबल बॉन्ड होईल. हा निगेटिव्ह चार्ज. पुन्हा हे दोन इलेक्ट्रॉन्स इथे नेक्स्ट आपल्याला असं स्ट्रक्चर भेटेल. बरोबर आहे की नाही? अशा प्रकारे पुन्हा हे ऑर्थो पोझिशन्सवर शिफ्ट होईल. म्हणजे नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला असं भेटेल. तर ह्या स्ट्रक्चर खूप क्लिअर होते. बघा लक्षात ठेवायचं. हे निगेटिव्ह चार्ज ओढल्या चालला त्याच्यामुळे हा H पॉझिटिव्ह इझिली देईल. त्याच्यामुळे फिनॉक्साईड आयन्स हे काय असतात? मोर स्टेबल आयन्स असतात ड्यू टू द रेझोनन्स आणि त्याच्यामुळं हे मोर ऍसिडिक असते कोणापेक्षा? अल्कोहोलपेक्षा. आता या फिनॉक्साईड आयनपेक्षा कार्बॉक्झिलेट आयन त्याच्याही पेक्षा मोर स्टेबल असते. तर त्याचं कारण काय? त्यांची स्टॅबिलिटी त्या कार्बॉक्झिलेट आयनची. तर हे जे कार्बॉक्झिलेट आयन्स बनते यांच्यामध्ये ही रेझोनन्स घडते. जसं या फिनॉक्साईड आयन्समध्ये रेझोनन्स घडते तसं या कार्बॉक्झिलेट आयन्समध्येही रेझोनन्स घडते. हा वाला निगेटिव्ह चार्ज जो H पॉझिटिव्ह होता तो इझिली याच्यासाठी देऊ शकतो कारण हा ऑक्सिजन आपल्याकडे पुन्हा इलेक्ट्रॉन्स ओढतो आणि अशा प्रकारे यांचे दोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होत असते. आता तुम्ही म्हणसाल सर यांचेही रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होत असते. रेझोनन्स आणि यांचेही रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होते. मग हा का मोर स्टेबल? आता लक्ष ठेवा. इथे जे रेझोनन्स स्ट्रक्चर आहे त्यांच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर आहे, ऑक्सिजनवर आहे आणि निगेटिव्ह चार्ज मोर निगेटिव्ह ॲटमवर राहणं पसंत करतो. इथे तसं नाही आहे. फिनॉक्साईड आयन्समध्ये निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनवर बी आहे आणि या रिंगवर कार्बनवर बी येते अर्थो आणि पॅरा पोझिशन्सवर आणि त्याच्यामुळं फिनॉक्साईड आयन्स हा लेस स्टेबल आहे कारण इथे निगेटिव्ह चार्ज लेस इलेक्ट्रो निगेटिव्ह कार्बनवर येतो. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर आला तर तो मोर स्टेबल असतो. इथे तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर येते त्याच्यामुळे हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर मोर स्टेबल आहे. इथे तो कार्बन या लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर येतो निगेटिव्ह चार्ज म्हणजे ज्याची टेंडन्सी कमी असते निगेटिव्ह चार्ज आपल्याकडे ओढण्याची अशा ॲटमवर येतो आणि म्हणून तो लेस स्टेबल असते आणि म्हणून कार्बॉक्झिलेट आयन्स म्हणजे कार्बॉक्झिलेट आयन्स हा मोर स्टेबल असतो कोणापेक्षा? फिनॉक्साईड आयनपेक्षा. हा मोर स्टेबल असते याचा अर्थ याचं मोर डिसोसिएशन होते आणि म्हणून हा मोर स्ट्रॉंगर ऍसिड असतो आणि म्हणून आपण सांगतो की कार्बॉक्झिलिक ऍसिड्स आर स्ट्रॉंगर ऍसिड दॅन फिनॉल दॅन अल्कोहोल. राईट. तर अशा प्रकारे आपण कार्बॉक्झिलिक ऍसिड, फिनॉल आणि अल्कोहोल यांच्यामध्ये ऍसिडिक नेचर ठरवत असतो. ओके. बघा लक्षात. आता नेक्स्ट क्वेश्चन्स आपण पाहून राहिलो ते आहे कार्बॉक्झिलिक ऍसिड इज मोर ऍसिडिक दॅन फिनॉल. वाय कार्बॉक्झिलिक ऍसिड इज मोर ऍसिडिक दॅन फिनॉल? कार्बॉक्झिलिक ऍसिड
is more acidic than phenol. तर इथे आपल्याला क्लिअर करायचं आहे की फिनॉलपेक्षा कार्बोक्सिलिक ऍसिड का मोर स्टेबल असतो, बरोबर आहे. आणि आपण हे स्टेबिलिटी ऑफ NiNच्या बेसिसवरून एक्सप्लेन करत असतो. कोणत्या बेसिसवरून? स्टेबिलिटी ऑफ NiN प्रोड्यूस आफ्टर द आयोनायझेशन्स. क्लिअर आहे. तर आपण इथे पहिल्यांदा कार्बोक्सिलिक ऍसिड घेऊ आणि या कार्बोक्सिलिक ऍसिडचं आयोनायझेशन समजून घेऊ. की सपोज मी कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलाय, कोणताही असू द्या, हा वाला कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. यांना जेव्हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह करू तर यांच्यापासून काय तयार होईल? कार्बोक्सिलेट आयन्स तयार होईल. काय तयार होईल? असा कार्बोक्सिलेट आयन्स तयार होईल प्लस H पॉझिटिव्ह तयार होईल. तर हा जो कार्बोक्सिलेट आयन्स आहे तर यांच्या स्टेबिलिटीवरून आपण ठरवत असतो की हा का बरं मोर ऍसिडिक आहे. तर बघा, हा जो कार्बोक्सिलिक ऍसिड तुम्ही घेतला आहे तर यांच्यामध्ये रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर बनवू आपण. तर हा वाला ऑक्सिजन तून हे इलेक्ट्रॉन्स इकडे शिफ्ट होईल कार्बोक्सिलेट आयन्समध्ये आणि एक नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर भेटेल या प्रकारे आपल्याला. तर त्याच्यामुळे आपण यांच्यापासून एक रेझोनन्स हायब्रिड तयार करू ज्याच्यावर हा जो ऑक्सिजन असतो त्या ऑक्सिजन पार्शली निगेटिव्ह चार्ज काय झालेला असेल? डिस्ट्रीब्यूट झालेला असेल. आता लक्षात ठेवायचं आहे की हे जे निगेटिव्ह चार्ज आहे हे जर मोर निगेटिव्ह ॲटमवर अटॅच असेल, तर ते स्टेबल आयन्स असतो. काय असेल? स्टेबल आयन्स. क्लिअर आहे. इथे जो निगेटिव्ह चार्ज आहे हा ऑक्सिजनवर आहे, म्हणजे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर आहे, म्हणून कार्बोक्सिलेट आयन्स हा मोर स्टेबल आयन्स आहे. पण जेव्हा आपण फिनॉल घेतला होता, काय घेतला होता? फिनॉल. तर या फिनॉलचं जेव्हा आयोनायझेशन आपण स्टडी केलेलं आहे, तर जेव्हा फिनॉल आपण ॲक्वियस मीडियममध्ये टाकतो तर फिनॉक्साईड आयन्स तयार होते. काय तयार होते? फिनॉक्साईड आयन्स. आता फिनॉक्साईड आयन्स सुद्धा स्टेबल आयन्सच आहे. हा जो तुमचा कोणता आयन तयार होते? फिनॉक्साईड आयन्स आहे, जो रेझोनन्स स्टेबिलायझेशन यांच्यामध्येही घडते. पण यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? तर हा जो फिनॉक्साईड आयन्स आहे की नाही, तिथे एक ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, पण तो निगेटिव्ह चार्ज आता या इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कार्बन ॲटमवर शिफ्ट होत असतो, है की नाही. म्हणजे हा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमवर शिफ्ट होतो आणि त्याच्यामुळं हा इकडे जेव्हा ऑक्सिजन कार्बनवर येतो तर या कार्बनवर याची स्टेबिलिटी थोडी डिक्रीज होत असते, है की नाही. आणि नंतर हा पुन्हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर करून अर्थ पोझिशन्सहून इलेक्ट्रॉनची डेन्सिटी पॅरा पोझिशनकडे शिफ्ट करत, पॅरा पोझिशन्सकडून पुन्हा अर्थोकडे शिफ्ट होईल, है की नाही. पुन्हा अर्थोकडे शिफ्ट होईल. त्याच्यामुळं जे आपला निगेटिव्ह चार्ज आहे हा या लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कार्बनवर शिफ्ट होत असतो आणि तो आयन्स लेस स्टेबल असेल रेझोनन्सली. आणि म्हणून ऍक्च्युली फिनॉक्साईड आयन्सही रेझोनन्सली स्टेबलाइज आहे, पण यांच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज हा बोथ ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अँड कार्बनवर शिफ्ट होत असतो आणि दॅट्स वाय दॅट स्टेबिलिटी ऑफ फिनॉक्साईड आयन्स इज लेस कम्पेअर्ड टू कार्बोक्सिलिक आयन्स. आणि म्हणूनच आपण सांगतो की कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर मोर स्ट्रॉंगर ऍसिड दॅन फिनॉल. फिनॉलपेक्षा कार्बोक्सिलिक ऍसिड हा मोर स्ट्रॉंगर ऍसिड असेल. म्हणून जेव्हा केव्हा एखादा ऑब्जेक्टिव्ह दिला जाईल तुम्हाला, त्या ऑब्जेक्टिव्हचं अँसर देत असताना आपल्याला या आयनच्या स्टेबिलिटीवर त्यांचं अँसर द्यायचं असते, बरोबर आहे की. आपण जे त्यांच्यासोबतचे आयन्स बनतात त्यांच्या स्टेबिलिटीवरून आपण त्यांचा अँसर देऊ शकतो. बघा, सपोज एखादा ऑब्जेक्टिव्ह असेल तुम्हाला की विच ऑफ द फॉलोइंग इज मोर ऍसिडिक इन नेचर. बघा, लक्षात ठेवायचं आहे. असा क्वेश्चन असेल, एखादा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असेल तर त्यामध्ये असं जर सांगितलं असेल की विच ऑफ द फॉलोइंग इज मोर ऍसिडिक इन नेचर, फॉलोइंग इज मोर ऍसिडिक आहे की नाही, यापैकी मोर ऍसिडिक कोण असेल. तर एक सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जर फॉर्मिक ऍसिड दिला असेल, एक कोणता ऍसिड आहे? फॉर्मिक ऍसिड असेल. बी तुमचा दिला असेल की फिनॉल दिला असेल, बी मध्ये कोणता दिला आहे? फिनॉल दिला आहे. सी मध्ये तुम्हाला दिला असेल की एक फिनॉल नंतर एक अल्कोहोल दिला असेल,
सपोज सायक्लोहेक्झेनॉल दिलेला आहे, काय दिलेला आहे, सायक्लोहेक्झेनॉल. आणि डी मध्ये इथिल अल्कोहोल दिलेला आहे आणि विचारलाय की विच ऑफ द फॉलोइंग इज मोर ऍसिडिक, है ना. इथे तुम्हाला लक्षात आलं असेल कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कार्बोक्सिलिक आयन्स तयार होते. फिनॉलमध्ये फिनॉक्साइड आयन बनते, अल्कोहोलमध्ये अल्कॉक्साइड आयन बनते, हे अल्कोहोलच आहे, आणि इथेही अल्कॉक्साइड आयन बनते. आपल्याला माहिती आहे की कार्बोक्सिलेट आयन्स, बघा कार्बोक्सिलेट आयन हे मोर स्टेबल आहे. रेझोनन्सली कार्बोक्सिलेट आयन्स हे कसे असतात, मोर स्टेबल असतात दॅन फिनॉक्साइड आयन्स. फिनॉक्साइड आयन्स कोणत्या आयनपेक्षा, फिनॉक्साइड आयनपेक्षा, बरोबर आहे की नाही. आणि फिनॉक्साइड आयन्सपेक्षा, फिनॉक्साइड आयन्स कोणापेक्षा मोर स्टेबल असतात, अल्कॉक्साइड आयनपेक्षा मोर स्टेबल असतात. तर हे याच्यावरून आपण ठरवू शकतो की तुमचा फॉर्मिक ऍसिड जो असेल हा स्ट्रॉंगेस्ट ऍसिड असेल, हे की नाही. म्हणजे आपल्याला इथे के किंवा पीके व्हॅल्यूची गरज नाही. आणि म्हणून तुम्ही जेव्हा कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये एखादा ऍसिड स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे ठरवायचं असेल तर आता आपण सध्या काय ठरवलं, कार्बोक्सिलिक ऍसिडच्या कंपॅरिझन मध्ये फिनॉल आणि अल्कोहोल यांचा ऍसिडिक नेचर ठरवलं. आता आपल्याला काय ठरवायचं आहे की मी जर कार्बोक्सिलिक ऍसिडच घेतले तर त्या कार्बोक्सिलिक ऍसिड पैकी कोणता ऍसिड स्ट्रॉंग असेल किंवा कोणता ऍसिड वीक असेल हे आपण स्टॅबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट आयन्सवरच ठरवणार आहोत. म्हणजे ते ठरवणार आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट या फॅक्टरवरून आपण त्यांची स्टॅबिलिटी ठरवतो. आणि त्या स्टॅबिलिटीवरून आपण सांगतो की तो मोर ऍसिडिक असेल का वीकर ऍसिडिक असेल. आणि म्हणून आपण नेक्स्ट पाहणार आहोत ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडची ऍसिडिक स्ट्रेंथ कशावर डिपेंड असते तर तेही सुद्धा आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. बघा लक्षात असं. तर बघा लक्षात ठेवा. तर आपण नेक्स्ट पाहणार आहोत आपण ऍसिडिक स्ट्रेंथ. काय पाहणार आहोत, ऍसिडिक स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडची जी ऍसिडिक स्ट्रेंथ असते हे कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड असते कार्बोक्सिलिक ऍसिड, आहे की नाही. तर सर्वात पहिलं जे फॅक्टर आपण ठरवणार आहोत मी तुम्हाला सांगितलंय की हे कशावरून ठरवत असतो आपण, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट आयन्स. कार्बोक्सिलेट आयन्स या कार्बोक्सिलेट आयन्सवर यांची स्टॅबिलिटी ठरवत असतो, म्हणजे त्याचं ऍसिडिक नेचर ठरवत असतो, स्ट्रेंथ ठरवत असतो. तर आता स्टॅबिलिटी आपण कोणत्या कोणत्या इफेक्टवरून ठरवत असतात, इंडक्टिव्ह इफेक्ट, आहे की नाही. इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये दोन इफेक्ट येत असतात, एक तर प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट, प्लस आय, आणि एक मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट, बरोबर आहे. असे दोन इफेक्ट असतात, एक तुमचा प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि दुसरा आपण रेझोनन्स स्टॅबिलायझेशन सुद्धा समजून घेत असतो. स्टॅबिलिटी, रेझोनन्स स्टॅबिलिटी हे सुद्धा महत्वाचं आहे. मोर द रेझोनन्स स्टॅबिलायझेशन मोर द ऍसिडिक इन नेचर, आहे की नाही. तर इथे आपण ॲरोमॅटिक ऍसिडसाठी वापरतो. कोणासाठी वापरतो, ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिडचे फॅक्टर ठरवण्यासाठी, ॲरोमॅटिक ऍसिडसाठी. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हे लक्षात ठेवायचं आहे. ॲरोमॅटिक रिंगमध्ये, ॲरोमॅटिक ऍसिडमध्ये ते इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात जे रिंगला अटॅच असतात, है ना. ते ठरवत असतात तर त्याचा ऍसिडिक नेचर. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हे ठरवत असतात. म्हणजे हे जो तुमचा कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, है ना, तर यांच्या ऑर्थो किंवा पॅरा पोझिशन्सला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील. काय असतील, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील. सपोज हे एक ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर हे यांची स्टॅबिलिटी डिक्रीज करणार आहे. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर तो त्याची स्टॅबिलिटी काय करेल, इन्क्रीज करणार आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप यांच्यावरूनही आपण ठरवत असतो की तो स्ट्रॉंग आहे का वीक आहे.
तर हे वन बाय वन एक एक फॅक्टर पाहायला होणार आहे आपल्याला. सुरुवातीला आपण इंडक्टिव्ह इफेक्टच्या बेसिसवर कार्बोक्सिलिक ऍसिडची ऍसिडिक स्ट्रेंथ डिसाईड करणार आहोत. तर एक लक्षात ठेवायचं आहे की ॲज द प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी ज्याची इन्क्रीज होत असते आहे की नाही, तर ते डिस्टॅबिलाइज द कार्बोक्सिलिक आयन्स अँड डिक्रीज द ऍसिडिक स्ट्रेंथ. ते ऍसिडिक स्ट्रेंथला काय करतात, डिक्रीज करतात. म्हणून प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट जर काय झाला, इन्क्रीज झाला, काय झाला, इन्क्रीज झाला है ना, तर ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीज होत असते, ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीज होत असते, स्ट्रेंथ डिक्रीज. आणि मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट जर इन्क्रीज झाला, तर ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीज होत असते, ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीज होत असते. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. आणि त्याच्यानुसार वन बाय वन एक एक आपल्याला याच्यातला क्वेश्चन सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येईल आणि सर्वच इन्फॉर्मेशन समजून जाईल. त्याच्यामुळं ऍसिडिक स्ट्रेंथ मी आताच सांगितलं आहे की स्टॅबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट आयन्स आणि स्टॅबिलिटी ऑफ कार्बोक्सिलेट आयन्स कोणकोणत्या फॅक्टरवर डिपेंड असते तेही समजावून सांगितलं आहे. तर सुरुवातीला आपण काही क्वेश्चन जे असतील ते प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टचे पाहणार. बघा लक्षात ठेवायचं आहे, प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट जर काय झाला म्हटलं, इन्क्रीजेस. हे प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट जर इन्क्रीज झाला तर ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीजेस, ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीजेस. तर हे डिक्रीजेस का होते, तर दे डिस्टॅबिलाइज द कार्बोक्सिलेट आयन्स. फॉर एक्झाम्पल, जसं तुम्हाला फॉर्मिक ऍसिड दिला असेल, काय दिला असेल, एक फॉर्मिक ऍसिड. दुसरं तुम्हाला ऍसिटिक ऍसिड दिलेला आहे. कोणता ऍसिड दिलेला आहे, ऍसिटिक ऍसिड. तिसरा तुमचा प्रोपिओनिक ऍसिड दिला आहे. कोणता दिला आहे, प्रोपिओनिक ऍसिड. आणि मी विचारलं असतं की यापैकी स्ट्रॉंग ऍसिड कोणता आहे. आता यांच्यामध्येही H पॉझिटिव्ह देऊन कार्बोक्सिलेट आयन बनते, यांच्यामध्येही H पॉझिटिव्ह देऊन कार्बोक्सिलेट आयन बनते, यांच्यामध्येही H पॉझिटिव्ह देऊन कार्बोक्सिलेट आयन्स बनते. पण नेमकं यापैकी कोणता कार्बोक्सिलेट आयन्स हा मोर स्टेबल असतो. हा कार्बोक्सिलेट आयन्स मोर स्टेबल आहे का, हा कार्बोक्सिलेट आयन्स मोर स्टेबल आहे का, हा कार्बोक्सिलेट आयन्स मोर स्टेबल आहे. तर स्टेबिलिटी कशावर डिपेंड असते, मायनस आय किंवा प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टवर. आता इथे बघा हायड्रोजन्स कोणताच इफेक्ट दाखवत नाही, हा प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतो. आणि त्याच्यामुळे याच्यावरची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी काय होत असते, इन्क्रीज होत असते. आणि डेन्सिटी जर इन्क्रीज झाली तर इट हॅज लेस टेंडन्सी टू डोनेट द H पॉझिटिव्ह. याची खूप जास्त टेंडन्सी असेल H पॉझिटिव्ह देण्याची. आता याच्यावर निगेटिव्ह चार्ज इंटेन्स झाल्यामुळे तो H पॉझिटिव्हला इझिली देणार नाही. म्हणजे हा हे निगेटिव्ह चार्ज याच्यावर इंटेन्स करायचं काम करते. प्लस हा इंडक्टिव्ह इफेक्ट काय झाला, इन्क्रीज झाला, म्हणून हा कार्बोक्सिलेट आयन्स डिस्टॅबिलाइज झाला. आता याचा प्लस आहे त्याच्याही पेक्षा जास्त आहे. हे दोन्हीही प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप म्हणजे इथिल ग्रुपचा मोर असतो. त्याच्यामुळे याच्यावरची इलेक्ट्रॉनची डेन्सिटी खूप जास्त होईल. त्याच्यामुळे याची त्याच्याही पेक्षा कमी टेंडन्सी असेल H पॉझिटिव्ह देण्याची. म्हणून ॲज द प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीजेस, ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीजेस. That's why formic acid is the more stronger acid than acetic acid, than propionic acid. जसं जसं प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट वाढत जाईल तस तसं ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीज होत जाईल. कारण प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट डिस्टॅबिलाइज द कार्बोक्सिलेट आयन्स. तो त्याला अनस्टेबल बनवतो, म्हणजे मोर निगेटिव्ह ऑक्सिजन बनवतो आणि त्याच्यामुळे H पॉझिटिव्ह देण्याची टेंडन्सी कमी होत असते. तर अशा प्रकारे प्लस आय इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. दुसरा आता मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट असतो. दुसरा कोणता असतो, मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट. हा सुद्धा खूप महत्वाचा फॅक्टर आहे की मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्टवरही आपण ठरवत असतो की त्याची ऍसिडिक स्ट्रेंथ कशी असते म्हणून. तर मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट जर इन्क्रीज झाला, काय झाला, इन्क्रीज झाला, इन्क्रीजेस, तर ऍसिडिक स्ट्रेंथ ऑल्सो इन्क्रीजेस. ऍसिडिक स्ट्रेंथ इन्क्रीजेस. हे काय होत असते, इन्क्रीजेस होत असते. आता मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्टिंग ग्रुप म्हणजे कोणते, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे वाले, बरोबर आहे की नाही. तर फ्लोरीनची मायनस आय इंडक्टिव्ह इफेक्ट सर्वात जास्त असतो. इलेक्ट्रॉन ओढण्याची टेंडन्सी म्हणतो आपण. जसं फॉर एक्झाम्पल, जसं मी ऍसिटिक ऍसिड घेतला,
कोणता घेतला? ऍसिटिक ऍसिड. एक मोनोफ्लोरो ऍसिटिक ऍसिड घेतला. बघा या ऍसिटिक ऍसिडलाच एक मी फ्लोरीन लावला, याला आपण काय म्हणतो? मोनोफ्लोरो ऍसिटिक ऍसिड. असाच एक मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड घेतला आपण. काय घेतला? मोनोक्लोरो ऍसिटिक ऍसिड घेतला आणि मोनो आयोडो ऍसिटिक ऍसिड घेतला. आणि मी विचारलं असतं की यापैकी कोणता ऍसिड मोर स्ट्रॉंगर ऍसिड आहे, बरोबर आहे? तर आता तुम्हाला माहिती आहे की सर्वांपासून कार्बोक्सिलिक आयन्स तयार होते, आहे की नाही? सर्वांपासून कार्बोक्सिलिक आयन्स तयार होते. पण हा जो कार्बोक्सिलिक आयन्स आहे इथे प्लस आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट आहे प्लस आहे. पण इथे जे फ्लोरीन आहे हे फ्लोरीन इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आपल्याकडे उडते, म्हणजे हे मायनस आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवते. त्याच्यामुळे नॅचरली फ्लोरीनची पॉवर सर्वात जास्त असेल, हा त्याच्यापेक्षा लेस असेल, हा त्याच्यापेक्षा लेस असेल. त्याच्यामुळे फ्लोरीन जो असेल मोनोफ्लोरो ऍसिटिक ऍसिड मोर ऍसिडिक असेल, हे त्याच्यापेक्षा लेस ऍसिडिक असेल, हा त्याच्याही पेक्षा लेस ऍसिडिक असेल. म्हणजे ए तुमचा मोर ऍसिडिक असेल, देन बी, देन सी. आणि हा वीक असेल, वीक ऍसिडिक असेल, कारण हे प्लस हा इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवते. म्हणजे हा तुमचा जो डी आहे हा सर्वात कमी ऍसिडिक असेल. लक्षात आलं? म्हणून ॲज द मायनस हा इंडक्टिव्ह इफेक्ट इन्क्रीज, जसं ही मायनस हा इंडक्टिव्ह इफेक्ट काय होत असेल? इन्क्रीज होत असते. म्हणजे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी हा आपल्याकडे उडते, हा उडण्याचं काम करते, बरोबर आहे की? हा इकडे उडतो आणि त्याच्यामुळे तो एच पॉझिटिव्ह इझिली देऊ शकतो, तो एच पॉझिटिव्ह इझिली देऊ शकतो. आणि त्याच्यामुळं जितका जास्त इलेक्ट्रॉन मायनस हा इंडक्टिव्ह इफेक्ट असेल तो ऍसिड मोर ऍसिडिक असेल, आहे की नाही? तर अशा प्रकारे काही मायनस आहे इंडक्टिव्ह इफेक्टचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये समजून घेऊ. तर इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. तर उद्याला आपण ऍसिडिक स्ट्रेंथवरचे पूर्ण काही क्वेश्चन्स असेल ते सॉल्व्ह करू आणि त्याच्यानंतर त्यांचे रिएक्शन सॉल्व्ह करू. ठीक आहे?